ओम श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. मंडळी, कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजपासून मी श्री सिद्धेश्वर स्वामी रचित श्री शिवलीलामृत पारायण अगदी भक्तिभावाने वाचायला सुरुवात करते. तर माझ्याबरोबर तर ते ऐकण्याचा तुम्हाला सगळ्यांनाही फायदा व्हावा आणि महादेवाची कृपा आपल्या सगळ्यांवर व्हावी, शांती समाधान आपल्या सगळ्यांना मिळावं, आपल्या घरामध्ये शांतता निर्माण व्हावी, आपल्या सगळ्यांचं मनोबल वाढावं, घरात जर काही ताणतणाव असतील, भांडण होत असतील तर ती सगळे दूर व्हावेत. तर असं अगदी आपण महादेवाला मनापासून सांगूया की आम्हाला आमचे जे आत्ता प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्यातून आम्हाला तू बाहेर काढ. तर आपल्या मुलांवर त्याच्यामुळे चांगले संस्कार होतील. रोज सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही जो एक एक अध्याय वाचणार आहे तो अगदी तुम्ही मनापासून वाचा, त्याचे तुम्हाला प्रचंड फायदे होतील. तुम्ही स्वतः जर वाचलं तर छानच आहे, पण तुम्हाला जर समजा वेळ नसेल तर अगदी तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ ऐकलं तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण पारायणाचं फळ मिळेल. तुमचं स्वतःचं मनोबल वाढेल, तुमचे विचार पॉझिटिव्ह होतील. जर काही कामात कुठल्या अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतील. मनापासून तुम्ही ओम नमः शिवायाचा जप करा, तर ते सगळे फायदे तुम्हाला अगदी अवश्य मिळतील. तर आता मी अध्याय पहिला वाचायला घेते. तर प्रत्येक अध्याय तुम्हाला नोटिफिकेशन घेण्यासाठी त्यासाठी तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे पडत नाहीत. तर तुम्ही आधी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आता अध्याय पहिला वाचायला घेते. तर मी वाचते, तुम्ही ऐका. दाशार्ह आणि कलावती. प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञ सत्रात शौनकादिकांच्या विनंतीवरून महामुनिसुत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले. ते म्हणाले, सज्जन हो, शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे. त्याचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आयुरारोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. सर्व तीर्थे, व्रते व महायज्ञांचे फल प्राप्त होते. ओम नमः शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आदिव्याधींचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते. आता याविषयीची एक कथा सांगतो. पूर्वी मथुरेत दाशार्ह नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला. काशी राजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी. एके दिवशी बोलावूनही ती आली नाही, म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली. तेव्हा ती म्हणाली, नाथ, सध्या मी शिवोपासना करीत असून व्रतस्थ आहे, तरी मला तुम्ही क्षमा करा. पण कामातूर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा त्याचे अख्खे अंग अक्षरशः होरपळले. त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारताच ती म्हणाली, नाथ, मी दुर्वासांकडून नमः शिवाय मंत्राची दीक्षा घेतली आहे. त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे. तुम्ही जप, तप, शिवार्चन यापैकी काहीही करीत नाही. भक्षण, अविचार आणि पापाचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे. त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातनाच आहेत. ते ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला. त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली, पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याला स्वतः मंत्र न देता गर्गमुनींकडे नेले. गर्गमुनींनी राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करून घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रप्रभावाने राजाला आत्मबोध झाला. त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व विकारांचे निरसन झाले. त्याचवेळी त्याच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडले. त्यामुळे राजा निष्पाप झाला. आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले. आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला. त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले. मंडळी, आपला पहिला अध्याय वाचून झालेला आहे. तर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी अगदी भक्तिभावाने हा अध्याय ऐका.
त्याचा तुम्हाला अगदी स्वतःला मनापासून फायदा होईल. तुम्ही जेवढं मनापासून असेल त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि आपला चॅनल जो आहे, आपला जो हा अध्याय तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ज्याच्यामुळे त्यामुळे सगळ्यांनाच त्याचा लाभ घेता येईल. तर म्हणजे माझा उद्देशच हा आहे हा चॅनल काढण्याचा, की जे म्हातारे लोक आहेत ज्यांना बसून वाचणं शक्य नाही आहे, तर ते ऐकून म्हणजे झोपून ऐकू शकतात. आता माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या प्रवास करताना स्वतः अध्याय कानामध्ये हेडफोन घालून ऐकतात, तर त्यांचा प्रवासात छान होतो. वेळ कसा जातो कळत नाही. रात्री झोपताना ऐका, जेणेकरून तुम्हाला शांत अगदी झोप लागेल. तर हे सगळे असे अनेक फायदे शिवलीलामृताचे आहेत, ते तुम्हाला जाणवतील. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला अगदी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.